बरी आहे ती आणि सावली वहिनी थांबली तिच्याबरोबर. पण मला कळतच नाही अशी अचानक कशी काय चक्कर आली तिला. मला वाटतं तिला टेन्शन आलं असणार. काय वय लहान आहे आणि रागाच्या भरात काहीतरी बोलली आणि नंतर विचार करत बसली असेल, त्यामुळे स्ट्रेस आला असणार आणि त्यामुळेच ही चक्कर आली असणार. ठीक आहे सोम, डॉक्टरांना फोन केलास का? नाही. मग कर लगेच. तारा, कुठे आहे माझी लेक? एक सेकंड, जरा शांत हो, इथे बस तू. मी पाणी आणते तुझ्यासाठी. ती त्याची गरज नाहीये. मी माझ्या लेकीला बघायला आले इथे. तुम्ही तिच्यावर किती प्रेशर टाकलाय ना याची कल्पना आली आहे मला. आणि त्याचमुळे धसका घेऊन माझी लेक आजारी पडली आहे. काय बोलतेस तू? आम्ही काहीच केलेलं नाहीये. हा जो सगळा प्रकार झाला त्या रेस्टॉरंटच्या बाहेर आणि त्याच्यानंतर जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामुळे तिने धसका घेतला असणार, म्हणून कदाचित चक्कर आली असेल तिला. आणि तू बघितलास का व्हिडिओ? ती काय काय बोलली आहे त्याच्यात? न विचार करता बोलली आहे. तुझ्याचकडून शिकली असणार ती. हो का? आणि तुम्ही लोकांनी काय केलंय? एक कुठला तरी फालतूचा व्हिडिओ बघितल्यानंतर लगोलग तुम्ही तिच्यावर गाणं गाण्यासाठी, रेकॉर्डिंग करण्यासाठी प्रेशर आणलं. तिला सिद्ध करायला लावताय तुम्ही. काय करताय तुम्ही माझ्या लेकीसोबत? तिच्या मनाचा जरा तरी विचार आहे तुम्हाला काय? ती आतापर्यंत बरी होती. आम्ही निघालो होतो रेकॉर्डिंगला तेव्हा चक्कर आली तिला. मला ना तुम्हा लोकांचं काही कळतच नाही. एक कुठला तरी व्हिडिओ काय येतो आणि त्यानंतर तुम्ही तिला गाणं गा, रेकॉर्ड कर, स्वतःला सिद्ध कर. तिच्या मागे हात धुवून लागलात तुम्ही. माझी लेक आहे ना, शास्त्रीय संगीत गाते. संगीताची उपासना केली आहे तिने. वजे घराण्याची संगीताची वारसदार आहे ती. एवढी मोठी सेलिब्रिटी आहे ती आणि तिला कोणीही रॅन्डमली रस्त्यात गाणं गायला लावेल आणि ती गाईल. कसली अपेक्षा आहे तुमची? हा, अहो संगीत आमच्यासाठी पूजा आहे, श्रद्धा आहे आमची त्याच्यावर. माझी लेक प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी तासनतास रियाज करते तेव्हा गाते. हे असं रस्त्यात कुठेतरी गात फिरत नाही. बाजार मांडला नाहीये आम्ही संगीताचा. आणि हो, बोलली ती रागाच्या भरात, फ्रस्ट्रेटेड होऊन बोलली. अचानक इतक्या लोकांनी तिच्यावर तुटून पडल्यानंतर, तिला अनेक प्रश्न विचारल्यानंतर काय उत्तर देणं अपेक्षित होतं तिने? आणि कोण रसिक प्रेक्षक? तुम्ही ओळखत नाही ते लोक कोण होते? मीडियाचे लोक होते ते. आणि हे मीडियाचे लोक कसे असतात तुला चांगलं माहिती आहे तिलोत्तमा.